45 गोवंशी बैलांची वडकी पोलिसांनी केली सुटका. 36 लाखाच्या मुद्देमालासह 3 आरोपी ताब्यात. वडकी पोलिसांची देवधरी घाटात कारवाई. अमोल सांगानी राळेगाव यवतमाळ. नागपूरवरून लगतच्या तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या 45 गोवंशी बैलाची वडकी पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई दिनांक 5 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देवदरी घाटात करण्यात आली असून या कारवाईत पोलिसांनी जवळपास 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूरवरून हैदराबाद येथे एका ट्रकद्वारे बेकायदा गोवंशाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवधरी फाट्यावर नाकाबंदी लावली. दरम्यान पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात खबऱ्याने दिलेल्या वर्णनाचा MH40CM 9847 या क्रमांकाच्या कंटेनर ट्रकला हात दाखवला असता ट्रक चालकाने तो ट्रक थांबवला. त्या ट्रकची पोलिसांनी तपासणी केली असता त्या ट्रकमध्ये 45 नग गोवंश आढळून आले. ट्रक चालक व वाहक राजेंद्रसिंग धरमसिंग बाग, नईम कुरेशी, अब्दुल रहीम कुरेशी, मतीन करीम खान सर्व राहणार नागपूर यांना ताब्यात घेतले आहेत. या ट्रकमध्ये एकूण 45 गोवंश होते. यांची किंमत 11 लाख व ट्रकची किंमत 25 लाख असा एकूण 36 लाख रुपयाचा मुद्देमाल वडकी पोलिसांनी जप्त केला आहे. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.